जय मल्हार. ऐराजा उदो उदो येडेश्वरीचं उदो उदो काळेश्वरीचं चांग भले. तर आजचा आपण व्हिडिओ जो पाहणार आहोत तर ती व्हिडिओ असा आहे की पार्वतीच्या आजीचा अवतार कोणता आहे. शिवशंकराबरोबर जे विवाह केला, लग्न केलं, तर तिचं नाव काय, तिचा पहिला अवतार कुठला आहे, आणि जे आपल्या महाराष्ट्रावरती 3.5 शक्तिपीठ आहेत तर ती कशा प्रकारे घेतली, आणि आपल्या या पूर्ण सृष्टीवर तिने जे 51 शक्तिपीठे केली तर ते शक्तिपीठ कोणते आहेत, म्हणजे कशा प्रकारे केली, तिचं वडील कोण, तिचं पालन पोषण कोणी केलं, तिचे वडील कोण आहेत, आणि शिवशंकराबरोबर तिचं लग्न कशा प्रकारे झालं, आणि नंतर ही 51 शक्तिपीठे कशा प्रकारे झाली. तरी ह्या व्हिडिओ मधून आपण आज ही माहिती ऐकणार आहोत. तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर आता बघा, पार्वतीच्या आजीचा अवतार दक्षयनी म्हणजेच दक्ष राजा. या दक्ष राजाला 60 मुली होत्या. किती मुली होत्या? या दक्ष राजाला 60 मुली होत्या. तर त्या 60 मुली पैकी जी शेवटची मुलगी होती ही दक्षयनी होती. तिचं नाव होतं दक्षयनी. तर दक्षयनीनं 60 मुली, आता 60 मुली आणि 9 जावई. आता हे प्रकार कसा आहे बघा, मुली 60 आहेत आणि 9 जावई. तर ह्या 9 जावयामध्ये 60 मुलींची वाटणी केली. इंद्राला काय, कश्यपाला 27, इंद्राला 13, चंद्राला 10, अशा प्रकारे त्या 60 मुलींची वाटणी केली. आणि राहिलेली जी शेवटची मुलगी होती तिचं नाव होतं दक्षयनी. तिनं बापाच्या विरोधामध्ये जाऊन, म्हणजे आपल्या पित्याच्या विरोधामध्ये जाऊन शिवशंकरासोबत लगीन केलं. दक्ष राजा तिला म्हणायचे की त्या बेकारड्या बरोबर लगीन करू नकोस, तुला म्हणेल असा वर मी शोधून आणतो आणि तुझं लग्न लावून देतो. त्याच्यापाशी काय आहे, त्या अंगाला राख लावतो, गळ्यामध्ये किडकं मडकं असतात, आणि त्याच्यासोबत तू लग्न करू नको. परंतु बापाची आज्ञा न मानता या दक्षयनीनं शिवशंकराशी लग्न केलं. विरोधात जाऊन लग्न केल्यामुळं दक्ष राजाने तिला सांगितलं की जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत तू माझ्या मालामध्ये यायचं नाही आणि तुला प्रवेश नाही. तो बेकारड्या बरोबर लगीन केलंय, तो स्मशानात राहतो, मशानात राहतो, त्याच्यासोबत तू लगीन केलं, तो यायचं नाही, अशा प्रकारे आज्ञा दिली. आज्ञा दिल्यानंतर काही दिवस गेले. काही दिवसानंतर आपल्या पित्याच्या घरी म्हणजेच दक्ष राजाच्या घरी एक यज्ञ होता, यज्ञाचा कार्यक्रम होता. तर आता शिवशंकराची आज्ञा घेतली पाहिजे. मग दक्षयनीनं शंकराला विचारलं की मी माझ्या वडिलांच्या घरी यज्ञाचा कार्यक्रम आहे, मी जाऊ का त्या ठिकाणी. त्यावेळेस शिवशंकर बोलले की तू जाऊ नको, गेलं तर तुला काय झालं किंवा तुला कोण काय बोललं तर ते मला सहन होणार नाही किंवा तुला सहन होणार नाही, त्यामुळे तू जाऊ नको. परंतु दक्षयनी म्हणली जाते. शंकराचं म्हणणं कसं, आपल्याला आमंत्रण आहे का, नाही, मग आमंत्रण असेल तर गेलेलं काय तर बरं वाटतं, मग आपल्याला आमंत्रण आहे तर तू जाऊ नको. परंतु दक्षयनी म्हणली काय नाही, मी जाते, जाऊन येते, नसल आमंत्रण तरी सुद्धा मी माझ्या बापाच्या घरी, वडिलांच्या घरी जाते. मग जायचं, शिवशंकर म्हणले तुला जायचं असेल तर जा, परंतु नंदीला सोबत घेऊन जा. कुणाला सोबत ने? नंदीला. ठीक आहे म्हणली, काय हरकत नाही. नंदीला सोबत घेऊन गेली. नंदी सोबत दक्षिणी त्या ठिकाणी गेली. गेल्यानंतर गंधर्व देव देख सर्व त्या ठिकाणी आलेले होते. मग हिच्याकडे बघून, दक्षिणीला बघून सर्वजण हसाली. भिकारीची बायको आली, भिकारीची बायको आली, अशा प्रमाणे सर्वजण हसू लागले. हसल्यानंतर काय असना म्हणले त्या ठिकाणी गेली. त्यावेळेस दक्ष राजाला कळलं की आपली शेवटची मुलगी दक्षिणी या ठिकाणी आली म्हणल्यावर दक्ष राजा रागाला गेला, क्रोधित झाला आणि दक्षिणीला उलट सुलट काय काय बोलू लागला. तुला कोणी सांगितलं यायला, तू कशाला आली, बाहेर जा, आतमध्ये येऊ नको, तुला कोणी सांगितलं, कोणी तुला आमंत्रण दिलं, तू या ठिकाणी कशामुळे आली,
मग असं या दोघांचं बोलणं चालू असताना त्या ठिकाणी नंदी मध्ये बोलला की अहो म्हणला, तुम्ही दक्षराजे, तुम्ही आपल्या मुलीला असं बोलला तर कसं होईल, असं काहीतरी नंदी मध्ये बोलला. मध्ये बोलल्यानंतर आता 4 पायाचा पशु मध्ये बोलल्यामुळं त्या ठिकाणी दक्षराजाला राग आला. मग राग आला, 4 पायाचा पशु आपल्याला बोलतोय म्हणजे राग आल्यावर नंदीला शाप दिला की आमच्या दोघांचं बोलणं चालू असताना तू मध्ये बोलल्यामुळे त्याला शाप काय दिला दक्षराजाने की तू नपुसक होशील. काय होशील? त्या नंदीला शाप दिला, तू नपुसक होशील. नपुसक म्हणजे आपण बघा लय बैल येड्यावणे करायला तर आपण त्याला बडवतो, थोडक्यात बडवतो, त्याप्रमाणे ते नपुसक झाला. मग बडवल्यानंतर बैल काय होतो? नपुसक होतो. मग तू नपुसक होशील असा शाप दिल्यानंतर ठीक आहे म्हणला नंदी, तू मला शाप दिला तर मी बी तुला शाप देतो. मग नंदीने बी दक्षराजाला शाप दिला की तुझं मुंडकं उडवल्यानंतर तुला बोकडाचं मुंडकं बसवलं जाईल, असा नंदीने शाप दिला त्या ठिकाणी दक्षराजाला. मग या दोघांचं उलटसुलट बोलणं चालू होतं. शंकराला काय काय दक्षराजा बोलू लागले ते दक्षिणीला सहन नाही झालं. दक्षिणीला असं आपल्या पतीविषयी काय काय बोलल्यामुळं दक्षिणीला सहन झालं नाही, म्हणून त्या दक्षिणीनं त्या अग्निकुंडामध्ये, त्या होमामध्ये उडी घेतली. उडी घेतल्यानंतर ही बातमी शिवशंकराला कळाली. शंकराला कळाल्यावर शंकर क्रोधित झाले, रागाला गेले, लालेलाल झाले, आपल्या जटाला पिळा गाठल्या आणि जटा आपल्या आपटल्यानंतर त्यामधून वीरभद्राचा जन्म झाला. कोणाचा? वीरभद्राचा, म्हणजे आपल्या जटेमधून वीरभद्राचा जन्म झाला. आता बघा ही असे काय आठवतं, परंतु काही कथामध्ये मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तुम्हाला. शिवशंकरला किती मुलं होती किंवा पार्वतीला किती मुलं होती, शंकराला किती मुलं होती किंवा या दक्षिणीला कशी मुलं होती हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. नेमकी मुलं किती आहेत त्यांना. तर ह्या पार्वती मातेला धर्तरी मातेचा शाप होता, त्यामुळं एकूण एकापासून मुलं होणार नाहीत म्हणून यांना शाप होता. त्यामुळं पार्वती मातेने सुद्धा अंगाची मळी काढून गणपती बनवलेला आहे आणि शंकराला सुद्धा ती मुलगा आहे ती जटेमधून, म्हणजेच हे मुलगा शंकराचा आहे, त्याला मुलगा म्हणलं जातं. तर हे मुलगा आहे वीरभद्रा. तर वीरभद्राचा जन्म झाल्यानंतर वीरभद्राला शंकराने आज्ञा दिली की दक्षराजाला जाऊन मारून या, म्हणजे युद्ध करा त्यांच्यासोबत. मग त्यावेळेस दक्षराजाकडे सर्व सैन्य आणि वीरभद्रा गेला. वीरभद्रा त्या ठिकाणी गेल्यानंतर दक्षराजाचं मुंडकं उडवल्यानंतर त्याची पत्नी जी होती ती सती पतिव्रता होती, तिची आज्ञा मोडता येईना शिवशंकराला, म्हणून वीरभद्राला आज्ञा दिली कुठलं तर जाऊन म्हणजे एक शोधून मुंडका आणा, शिर आणा कोणाचा तरी. मग ती शिर आणायला दक्षराजा गेला. तर गेला असताना वनामध्ये एक धनगर मेंढर चारत होता. मग त्या धनगराला शरण गेला वीरभद्रा, शरण गेला आणि त्याची एक मेंढीच म्हणजे बोकडाचं मुंडकं घेतलं छाटून. आणि त्यावेळेस त्या धनगराने वीरभद्राला विचारलं, मी देतो परंतु माझ्याविषयी काय, म्हणजे मला त्याचा लाभ काय. तर हे सुद्धा मी कथा एखाद्या दिवशी सांगणार आहे. वीरभद्राची म्हणजे त्या धनगराला सांगितलेली किंवा हे जे आपलं धनगर समाजाचं कुलदैवत आहे बिरोबा, हे अवतार कशा प्रकारे झालाय हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. मग ते मुंडकं नेऊन वीरभद्राने त्या दक्षराजाला बसवलं. तेव्हापासून दक्षराजाला हे बकऱ्याचं मुंडकं आहे. मग त्यानंतर शंकराने त्या अग्नीतून आपल्या पत्नीला काढलं आणि सर्व सृष्टीवर फिरा लागले, आरडत वरडत. सगळी सृष्टी दणून गेली, हल्ली, सगळी सृष्टी हलाली, नष्ट होईल असं चौकट झालं. त्यावेळेस ब्रह्मदेवाला सहन झालं नाही, तर त्या ठिकाणी श्री विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने शंकर असा आरडू लागला, त्यामुळे त्याला सहन झालं नाही. सगळी पृथ्वी नष्ट होईल, सगळ्या पृथ्वीचा तलमल होईल. त्यामुळे विष्णुदेवाने आपल्या सुदर्शन चक्राने त्या ठिकाणी दक्षिणीचे तुकडे केले. तर असेच वेगवेगळ्या प्रकारे ते दक्षिणीचे तुकडे पडले. त्यामुळेच आपल्या राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी 51 तुकडे पडल्यामुळं
आपण ही 51 शक्तीपीठ म्हणतो. तर ही 51 शक्तीपीठ कशी झाली आणि कोणकोणत्या ठिकाणी झाली, कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय तुकडे पडले आणि कसे हे शक्तीपीठ 51 शक्तीपीठ निर्माण झाली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ कोणत्या ठिकाणी आहेत हे सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. सर्वांनी व्हिडिओ बघत राहा, सर्वांनी शेअर करा, लाईक करा. जय मल्हार, अहिराजा उदो उदो, येडे शिवाजीचं उदो उदो.